नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बिर्ला कॉर्पोरेशन टू इन्व्हेस्ट ₹4,335 करोड टू एक्सपांड सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी. तर मित्रांनो, बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड आपली सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी 4,335 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र रिसीव RBI अप्रूव्हल टू इस्टॅब्लिश IFSC बँकिंग युनिट ॲट गिफ्ट सिटी गुजरात. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? गुजरात गिफ्ट सिटी येथे IFSC बँकिंग युनिट इस्टॅब्लिश करण्यासाठी. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML टू सेटअप हेवी अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन छत्तीसगड. तर मित्रांनो, BEML लिमिटेड छत्तीसगडमध्ये हेवी अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करणार आहे. चला आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, REC टू प्रोव्हाइड ₹2.5 ट्रिलियन आणि मित्रांनो 2.5 ट्रिलियन रुपीज म्हणजे 2.5 लाख कोटी रुपये होतात. तर मित्रांनो, REC टू प्रोव्हाइड ₹2.5 ट्रिलियन फायनान्स फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स टिल 2030. तर मित्रांनो, REC लिमिटेड 2030पर्यंत रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी 2.5 ट्रिलियन रुपीज म्हणजे 2.5 लाख कोटी रुपयांचा फायनान्स म्हणजे लोन प्रोव्हाइड करणार आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या एंड होईपर्यंत REC लिमिटेडचा टोटल लोन बुक आहे 5.67 लाख कोटी रुपये आणि REC लिमिटेडने यातला 53,000 कोटी रुपयांचा लोन प्रोव्हाइड केला आहे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया फॉर्म्स रिन्युएबल एनर्जी जॉईंट व्हेंचर विथ APDCL. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल्स लिमिटेड आणि APDCL म्हणजे आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या दोन्हीने मिळून एक नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली, जिचे नाव आहे NIRL आसाम रिन्युएबल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे? तर आसाममध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या नवीन जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये NLC इंडिया लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल्स लिमिटेडची हिस्सेदारी आहे 51%. म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी आहे NLC इंडिया रिन्युएबल्स लिमिटेडची आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे APDCL म्हणजे आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडची. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया टू स्टार्ट प्रोडक्शन ॲट तलेगाव प्लांट बाय एंड 2025. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड कॅलेंडर इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये म्हणजे ऑक्टोबर 2025, नोव्हेंबर 2025 आणि डिसेंबर 2025 या 3 महिन्यामध्ये म्हणजे कॅलेंडर इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये तलेगाव महाराष्ट्रच्या आपल्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी येथे आपलं प्रोडक्शन स्टार्ट म्हणजे सुरू करणार आहे.
आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एअरटेल आफ्रिका पार्टनर्स विथ मस्क स्पेस एक्स टू ब्रिंग स्टारलिंक हाय स्पीड सॅटेलाइट नेटवर्क टू कस्टमर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी एअरटेल आफ्रिकाने इलॉन मस्कच्या स्पेस एक्ससोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? आफ्रिकामधल्या आपल्या कस्टमर्सला स्टारलिंकची हायस्पीड सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, NCLT अप्रूव्ज मर्जर ऑफ टाटा मोटर्स फायनान्स विथ टाटा कॅपिटल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई बेंचकडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर आपली स्टेपडाऊन सबसिडरी कंपनी टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे मर्जर टाटा कॅपिटल लिमिटेड सोबत केले. आणि मित्रांनो, या मर्जर नंतर टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड टाटा मोटर्स लिमिटेडची स्टेपडाऊन सबसिडरी कंपनी राहिलेली नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या म्हणजे गेलेल्या वीकच्या काही इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.